भुसावळ नगरपालिकेमध्ये 26 जानेवारी गणतंत्र दिवस, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 1 मे महाराष्ट्र व कामगार दिन ह्या दिवशी नगरपालिकेच्या मुख्यालया ठिकाणी माननीय नगराध्यक्ष महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते। तसेच पाणीपुरवठा केंद्र, नगरपालिका दवाखाना आणि नगरपालिकेच्या दोन्ही शाळा, दशी विद्यालय आणि म्युनिसिपल हायस्कूल इथं संबंधित जे सभापती असतील यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असतं आणि गेली 50 वर्षाची परंपरा आहे। दशी विद्यालय आणि म्युनिसिपल हायस्कूल येथे सभापती निवडून जातात आणि त्यांचा कारभार हा वेगळाच असतो। त्यामुळे तिथं गेल्या 50 वर्षात केवळ सभापतींनीच झेंडा फडकवलेला आहे आणि ध्वजारोहणाचा त्यांना सन्मान दिला गेलेला आहे। परंतु नुकत्याच निवडून आलेल्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी त्यांच्या स्वतःच्या सहीने एक आदेश काढून दशी विद्यालय आणि म्युनिसिपल हायस्कूल येथे त्या स्वतः झेंडावंदन करतील असा त्यांनी कर्मचाऱ्यांना आदेश दिला। खरं म्हटलं हे अगदी छोट्या मनोवृत्तीचं काम आहे। त्यांनी नगराध्यक्षांनी मन मोठं ठेवून जी 50 वर्षाची परंपरा आहे ती कायम ठेवली पाहिजे होती। त्या एका ठिकाणी झेंडावंदन करणार होत्या, दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याला झेंडावंदन करू द्यायला पाहिजे होतं। परंतु असं न करता प्रत्येक ठिकाणी राजकीय विचार करून आणि त्यांना जो नगरपालिकेत जो शुक्राचार्य झालेला शुक्राचार्य बसलेला आहे त्याने चुकीचे मार्गदर्शन केल्याने त्यांनी सभापतींचा हा अवमान केलेला आहे आणि स्वतःच्या हातून झेंडा फडकवण्याचा अट्टहास केलेला आहे। गेल्या 50 वर्षाचं जर तुम्ही बघितलं असेल तर अशी घटना कधी घडलेली नाही आहे। आता स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन हे देशाचे पवित्र सण असतात। आपल्या सर्व नागरिकांसाठी ते एक आत्मीयतेचा जिव्हाळ्याचा विषय असतो। परंतु अशा ठिकाणी सुद्धा यांना जर राजकारण सुचत असेल तर हे केवळ राजकारणासाठी आणि द्वेषापोटी असे कृत्य करतात आणि करत राहतील असं मला वाटायला लागलंय। ह्या विषयाला खरं म्हटलं लांबवण्याची काही गरज नव्हती। जी परंपरा आहे, जे प्रोटोकॉल सुरू आहे आजपर्यंत तो सुरू ठेवायला काय हरकत नाही। 3 ठिकाणी नगराध्यक्ष ध्वजारोहण करतील आणि सभापतींना वंचित ठेवतील हे चित्र काही योग्य नाही आहे। या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं आम्हाला अतिशय दुःख होत आहे। परंतु आम्ही देशभक्त नागरिक आहोत। आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे गट असतील, आमचे महायुतीचे जेवढे गट असतील, आम्ही सर्वजण 26 जानेवारीला निश्चितपणे झेंडावंदनाला जाणार आहे अशी मनात आढळ ठेवून आम्ही कुठलंही कृत्य करणार नाही। परंतु नगराध्यक्षांनी असं कृत्य करून त्या छोट्या मनावृत्तीच्या आहेत हे त्यांनी मात्र निश्चितपणे सिद्ध केलेलं आहे। असं छोटं मन ठेवून भुसावळचं एवढा मोठ्या भुसावळ शहराचं राजकारण किंवा समाजकारण करता येणार नाही। त्यांनी त्यांचं मन मोठं ठेवलं पाहिजे। त्यांना सल्ले देणाऱ्यांनी योग्य तो सल्ला द्यावा आणि यापुढे असं काही काम होणार नाही। सर्वांना जर समवून घेतलं आणि सर्वांना जर सोबत घेतलं तर निश्चितपणे या शहराचा विकास होणार आहे आणि भुसावळकरांना तेच अपेक्षित आहे। परंतु असं न करता केवळ राजकारणासाठी राजकारण सुरू आहे आणि अशा राजकारणाचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी गणतंत्र दिवसाच्या दिवशी तरी निदान असं करायला नको होतं असं ठाम वाटतं। शिवबांच्या धोरणाची, रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो। मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो। जनकल्याणार्थ आखले समान धोरण।
आधुनिक तत्वाची लखलखत्या तेजाची आशा ही देशाची आमची भाजपा सर्वांची तुमची आमची भाजपा सर्वांची भाजपा सर्वांची भाजप महायुती आहे प्रगती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे वनातले दिवे आम्ही वनातले दिवे 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 वनातले दिवे आम्ही वनातले कितका तू डॉन तन अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा गोली गोली चलेगी गोली पर गोली चलेगी गोली गोली चलेगी गोली पर गोली चलेगी नैना पंख कोई ले ले तू उड़ारी तेरे पर के फुकरा पगड़ी चलेगी सवारी नैना पंख कोई ले ले तू उड़ारी तेरे पर के फुकरा पगड़ी चलेगी सवारी श्रमिकांच्या शक्तीची भाविकांच्या भक्तीची शेतकऱ्यांच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची संसारी शिस्तीची आधुनिक तत्वाची लखलखत्या तेजाची आशा ही देशाची आमची भाजपा सर्वांची तुमची आमची भाजपा सर्वांची भाजपा सर्वांची भाजप महायुती आहे प्रगती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.